भारतीय जनता पक्षाचे पुणे ग्रामीण जिल्हा अधिवेशन आज दौंडमध्ये पार पडले। यावेळी राज्याचे नेते हर्षवर्धन पाटील अनुपस्थित होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आहेत। नाना, काय सांगाल, आज हर्षवर्धन पाटील एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिवेशन झालं परंतु अनुपस्थित राहिले, त्यांना निमंत्रण होतं का? आज असं आहे की भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणचं अधिवेशन संपन्न झालं। जिल्ह्यामधून सर्वसाधारणपणे 1000 प्रतिनिधी अपेक्षित होते आज बैठकीला, आणि 1000च्या वर प्रतिनिधी म्हणजे बूथ प्रमुखापासून ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यापर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंतचे लोकप्रतिनिधी, आजी माजी सर्व प्रतिनिधी आजच्या या अधिवेशनासाठी अपेक्षित होते। आजच्या या अधिवेशनामध्ये येणाऱ्या 3 महिन्याचा रोडमॅप आम्ही ठरवला, आणि हा सर्व कार्यक्रम होत असताना या अधिवेशनामध्ये आपण विचारलं त्या पद्धतीने हर्षवर्धन पाटीलजी आज अनुपस्थित होते। मी स्वतः त्यांना निमंत्रण परवा दिलं होतं 29 तारखेला। आज असं आहे की काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते अधिवेशनाला अनुपस्थित राहत असतात, परंतु वैयक्तिक काही अडचणी किंवा काही अडचणीमुळं किंवा काही प्रश्न असतील तर अडचणीमुळं अनुपस्थित राहत असतात, परंतु त्यांनी कळवलेलं असतं आपल्याला। मी हर्षवर्धन पाटलांशी बोलून आपल्याला त्याबद्दल अवगत करील की ते का अनुपस्थित राहिले, कारण अनुपस्थितीचं कदाचित काही अडचण असेल म्हणून आले नसतील, परंतु मी त्यांच्याशी बोलून आपल्याला कळवेल। विधानसभाची रणधुमाळी 2 महिन्यात चालू होत आहे, आणि आजचं अधिवेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे। अगदी 5 ते 7 मतदारसंघाला पुणे दक्षिण ग्रामीणच्या, तर वरिष्ठ पातळीवर आपण ही माहिती देणार आहात का? कारण महत्त्वपूर्ण आजचं अधिवेशन। आजच्या अधिवेशनामध्ये पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणमध्ये 5 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यातला 1 विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। उर्वरित 3 विधानसभापैकी आम्ही 2 विधानसभा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने मागितलेल्या आहेत, आणि भविष्य काळामध्ये ह्या 2 विधानसभा आणखी वाढीव आम्हाला मिळतील अशा प्रकारची आशा आम्हाला त्या ठिकाणी आहे। इंदापूर, पुरंदर आणि बोरवेल्ला अशा 3 विधानसभापैकी 2 विधानसभा आम्ही मागितलेल्या आहेत, आणि त्या नक्कीच आम्हाला मिळतील। कार्यकर्त्यांची पूर्णपणे तयारी तिथं झालेली आहे। आमचं तर खरं तर पक्षश्रेष्ठीला सांगणं आहे की इलेक्टिव्ह मेरिटवरतीच जागा वाटप झालं तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला ह्या जागा सुटतील अशी आम्हाला आशा आहे। नाना, 2 ते 3 दिवसात हर्षवर्धन पाटील तुतारी घेणार किंवा अपक्ष लढवणार अशा मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण देखील आलेले आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या दिवशी असं सांगितलेलं आहे की कुणाला जायचं असेल तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही। त्यांचा एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातील त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं। कसं पाहता जिल्हा पातळीवर आपण जिल्हाध्यक्ष या नात्याने कशा पद्धतीने स्टँडिंग सीट राहणार आहेत का? कशा पद्धतीने येणाऱ्या काळात महायुतीतील सीट वाटप राहील? नाही, असं आहे की तो सर्व विषय प्रदेश नेत्यांच्या वरती अवलंबून असतो, जिल्ह्याचा विषय नाही हा। परंतु बावनकुळे साहेबांचं जे वक्तव्य तुम्ही म्हणलात, तर बावनकुळे साहेब हे संघटन शरण अशा प्रकारचं नेतृत्व आहे, आणि शेवटी संघटना मजबूत राहिली पाहिजे हीच भूमिका सातत्यानं त्यांची आहे। वर्षानुवर्ष काम करत असताना बावनकुळे साहेब संघटनेला शरण असं काम करतायत, त्यामुळं मला वाटत नाही की ह्या अशा विषयामध्ये तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, परंतु त्यांचा हेतू असा असू शकत नाही, कारण शेवटी बावनकुळे साहेबांना पक्ष वाढवायचा आहे, पक्षात आलेले लोक टिकवायचे, असलेले लोक त्या ठिकाणी पक्ष वाढवतील अशा प्रकारचं काम झालं पाहिजे हीच भूमिका म्हणजे प्रदेशाध्यक्ष साहेबांची आहे आणि असेल। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचं भविष्यकाळामध्ये सरकार आलं पाहिजे, ह्याच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत। नाना, एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी बारामती लोकसभा मतदारसंघ होता तो साहजिकच भारतीय जनता पार्टीकडे होता, परंतु तो महायुतीतून राष्ट्रवादीला गेला। त्यानंतर आज देखील पुणे जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवली की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष तालुक्यात आहे, परंतु कुठेतरी तिकीट मिळणार नाही किंवा उमेदवारी येणाऱ्या काळात मिळणार नाही, कुठेतरी मोठ्या प्रमाणात एक नाराजी पाहायला मिळते, त्यामुळे जास्तीत जास्त पक्षात बंड होण्याची चिन्ह सध्या दिसत आहे। काय सांगता? नाही, असं काही नाही आहे। शेवटी महायुती करत असताना काही मिळत असतं, काही सोडावं लागतं, त्यामुळं त्याच्यात कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे काय उमेदवारी मागणं हे काय गैर नाही आहे। उमेदवारी मिळाली पाहिजे अपेक्षा ठेवणं गैर नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही काही सत्ता पिपासू पार्टी नाही आहे। इथला कार्यकर्ता राज्याचं हित, देशाचं हित प्रथम क्रमांकाला मानतो, आणि खऱ्या अर्थानं मग पक्ष आणि मग स्वतः, त्यामुळे हे आमचं खरं तर ब्रीद आहे। त्यामुळं इथं एखाद्याला उमेदवारी नाही मिळली म्हणून तो नाराज होईल आणि पक्ष सोडत अशी काही परिस्थिती नाही। आपल्यासोबत दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शहा देखील आहेत। काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? आजचं हे अधिवेशन जे होते ते पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचं होतं,
आणि त्यासाठी माननीय आमचे जिल्हाध्यक्ष माननीय वासुदेव नाना काळे यांनी खूप मोठे प्रमाणावर तयारी केली होती आणि हे जास्तीत जास्त संख्येने इथं कार्यकर्ते उपस्थित राहावे म्हणून नानांचा प्रयत्न होता आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला आहे. तिथं हजाराच्या वरती संख्या होती, जिथं आमची संख्या हजाराच्या अपेक्षा होती तिथं 1200-1300च्या पुढं आले होते आणि प्रत्येकजण नानांना तीच मागणी करत होता की आम्हाला जास्तीत जास्त काम करण्याची संधी द्या, मार्गदर्शन करण्याची संधी द्या. नानांचं मार्गदर्शन हे सगळ्यांना अमूल्य असतं, म्हणजे काय त्याला मापच नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यासाठी नाना सर्वांना मार्गदर्शन करत असतात. एकंदरीत येणाऱ्या विधानसभेच्या काळात आजचं जे जिल्हा अधिवेशन आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज जे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांना जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी आमंत्रण दिले होते, परंतु ते अनुपस्थित राहिले असं वासुदेव नाना काळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आजचं अधिवेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हर्षवर्धन पाटील यांची अनुपस्थिती देखील तेवढीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.